पावसाने ना काय ग बाई त्रास दिलाय नुसता. चिखल 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 कळतच नाही कसं जायचं ते. काय झाले कठीणच आहे सगळं. गोदा काकू. कोण? गोदा काकू. अगं तू यावेळी इथं? प्रतीक्षाची तब्येत ठीक आहे ना? चेहरा असा काय केलाय? काकू देऊने आईला वचन दिलंय. कसलं वचन? ती सोहमशी लग्न करायला तयार झालीये. काय देऊन प्रतीक्षाला स्वतः सांगितलं? नाही ग भावनेच्या भरात काहीतरी बोलून गेली असेल. देऊ आपला निर्णय कधीच बदलणार नाही. नाही काकू, भावनेच्या भरात निर्णय घ्यायला देऊ मूर्ख नाहीये. तिने पूर्ण विचार करून आणि निश्चयपूर्वकच आईला सांगितलंय. आता आई जे सांगेल तेच ती करणार आहे. असं दबावाखाली येऊन निर्णय घेऊन चालणार नाही ग. तुला माहित आहे ना विक्रमचं देऊवर, देऊचं विक्रमवर किती प्रेम आहे ते. आणि तरीही तिने आज नाही मला हे पटत नाहीये. मी तिला समजावी. नाही काकू, देऊ आता कुणाचंही ऐकणार नाहीये. तुला माहितीये ना ती एकदा जे ठरवते तेच करते. तिने घेतलेल्या निर्णयामध्ये कोणी काही बदल करू शकणार नाही. आता देऊ मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तू हा जो निर्णय घेतलायस ना तो मनापासून का नाईला जाणं? मनापासून. आणि या निर्णयामुळे मी खूप खुश आहे. एक गोष्ट नीट लक्षात ठेव. अगं या निर्णयावर तुझं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. नंतर पश्चाताप झाला ना तरी काही उपयोग नाही त्याचा. विसरू शकशील तू विक्रमला? राहू शकशील त्याच्याशिवाय? माहित नाही, पण आज माझ्या सुखापेक्षा आईचं आयुष्य जास्त महत्वाचं. काळजी करू नकोस गोदा काकू. जे नवीन नातं मी जोडायला जाते ते अगदी मनापासून निभावे. देऊ भावनेच्या भरात निर्णय घेतलास. नीट विचार कर आणि मग काय करायचं ते ठरव. नाही गोदा काकू, आता मला मागे वळून पाहायचं नाहीये. तुझा निर्णय पक्का असेल तर मी काय बोलणार? तू निर्णय घेताना तुला होणारा त्रास समजू शकते मी. विक्रमला दुखवून तू आईच्या सुखाचा विचार केलास. कौतुकाची माझी बाळती. आता तुझे नातं निवडलेस ना ते प्रामाणिकपणे निभावून ने म्हणजे दादा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. बस बस बस. कशी आहे तब्येत? हाँ ठीक आहे. प्रतीक्षा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. प्रश्न विचारा ना. सध्या तू जे काही करतेस ते योग्य आहे असं तुला वाटतं? बाबा, देऊनं तिच्या मर्जीनं हा निर्णय घेतलाय. खोटं बोलतेस तू. का स्वतःला फसवतेस? सोहमशी लग्न करण्याचा निर्णय तिनं स्वतःच्या मर्जीनं नाही तर तुझ्या हट्टापुढं हार मानून घेतलेला आहे. बाबा एक मिनिट. म्हणजे मी हे बोलतेय म्हणून वाईट वाटून घेऊ नका.
पण हे आत्ता बोलणं गरजेचं आहे. बाबा, देऊच्या बाबतीत आत्तापर्यंत तुम्हीच निर्णय घेत आला आहात. विक्रमच्या आणि तिच्या लग्नाला माझा विरोध होता, पण तुम्ही त्यांच्या लग्नाला तयार झालात. माझ्या नकळत त्यांचा साखरपुडाही केलात. पण पुढे काय झालं ते बघताय ना तुम्ही. बाबा, मी विनंती करते, देऊचं लग्न कुणाशी व्हावं याचा निर्णय घेण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तिच्या बाबतीत मी जो निर्णय घेतलाय तोच योग्य आहे आणि त्यातच देऊचं भलं आहे यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तू म्हणशील तसं. आराम कर. हॅलो. हॅलो देवयानी, सोहम बोलतोय. सोहम? हां, बोल ना सोहम. बिझी आहेस का? नाही, बोल. देवयानी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे भेटूनच बोलायचं होतं. हो, खरं तर मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. बरं झालं तू फोन केलास. काही गोष्टी भेटूनच बोललेलं बरं असतं. कधी भेटायचंय? तू सांगशील तेव्हा. हवं तर आत्ता येतो मी. ठीक आहे, खरीच भेटूया. मी वाट बघते. ठीक आहे देवयानी, बाय. बाय. एक मिनिट देवयानी. हां, बोल. तू मला तुझ्या घरी बोलवतेस, पण मला तुझ्याशी थोडं पर्सनल बोलायचं होतं. आणि घरी म्हणजे? नाही, तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा. ठीक आहे, मी पोचतो. बाय. बाय. काही बोलणार आहेस? मी काही बोलण्यापेक्षा तूच बोल ना. माझ्याकडून एका शेवटाची सुरुवात होण्यापेक्षा तूच बोल. देवयानी, नशीब या गोष्टीवर माझा आता विश्वास बसायला नाही. हो का? नाही म्हणजे असेलही. कारण एवढी मोठी परीक्षा नशिबाशिवाय दुसरं कोण घेणार? तुला का असं वाटतं? म्हणजे बघ ना, लहानपणापासून तू मला आवडत होतीस. फर्स्ट क्रश, ॲक्च्युली ओनली क्रश. पण सांगण्याचं कधी धाडसच झालं नाही. त्यानंतर बाबांच्या नोकरीमुळे आमची परगावी बदली झाली आणि कधी कॉन्टॅक्टच राहिला नाही. आणि आज नशिबाने पुन्हा आपण एकत्र आलो. देवयानी, खरं सांग, तू विक्रमला अजूनही विसरू शकलेली नाहीयेस. नाही, विक्रमला मी यापुढेही कधीच विसरणार नाही. आणि तरीही तू लग्नाला तयार झालीस. हे बघ सोहम,
काही गोष्टी स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे. विक्रम शिवाय मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करीन असा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आज फक्त तडजोड म्हणून मी या लग्नाला तयार झाले. केवळ तडजोड म्हणून जर तू हे लग्न करणार असशील तर कायमची दुःखी होशील. नाही सर, त्याची काळजी करू नका. हे सगळं मी तुला सांगितलं कारण मला खोटं बोलून लग्न करायचं नाहीये. काय झालं? हे बघ, माझं विक्रमवर आजही प्रेम आहे. मी त्याला विसरू शकत नाही. हे ऐकून जर तुला या लग्नाला नकार द्यायचा असेल तर तसं स्पष्टपणे सांग. कारण माझ्यासारखंच तूही मनाविरुद्ध लग्न करणार असलास तर पुढे खूप प्रॉब्लेम्स होतील. तुझं सगळं बोलणं ऐकल्यावर सुद्धा मी जर लग्नाला तयार असेल तर माझा भूतकाळ आपल्या वर्तमान काळात कधीच येऊ देणार नाही. ते फक्त आपल्या दोघांचंच आयुष्य असेल आणि आयुष्यभर मी तुझी साथ देईन. थँक्स देवयानी. लवकरच भेटू. बाय. बाय. इथे काय करतेस? काय नाही, सहज बसले. खोटं बोलतेस ना? देऊ, सोहमशी लग्नाला तयार झाल्याचं सांगून तू घरच्यांना फसवू शकतेस, मला नाही. मला माहिती आहे, आईला बरं वाटावं म्हणून तू या लग्नाला तयार झालीस. अजिबात नाही. हे बघ साक्षी, सोहम खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. अशा परिस्थितीत कदाचित तोच मला सांभाळून घेऊ शकतो, म्हणून मी या लग्नाला तयार झाले. देऊ, सोहमच्या आणि तुझ्या लग्नाबद्दलच्या गोष्टी आता खूप पुढे गेल्या आहेत ना, म्हणून स्वतः पुरता तू हे कारण शोधलंयस. देऊ, पण तू पुढचा विचार का करत नाहीयेस? तुझ्यासाठी हे लग्न म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखं आहे. देऊ, देऊ, तुला कळतंय मला काय म्हणायचंय ते? तुला कळतंय का? हो देऊ, तूच मला सांगितलं होतंस ना की प्रेम आपण फक्त एकाच व्यक्तीवर करू शकतो. मग विक्रमवरचं तुझं प्रेम तर जग जाहीर आहे. तरी साक्षी, प्रेमाची ती व्याख्या सांगणारी देवयानी वेगळी होती. आज तुझ्या समोर उभी आहे ती देवयानी वेगळी. कुठल्या वेळी कुठला निर्णय घ्यायचा हे देवयानीच्या बाबतीत परिस्थिती ठरवते, देवयानी नाही. चल, आपल्याला जायला हवं. श्रावू, फाईलवर क्लिक कर आणि सेव्ह कर अदिती. बाबा, कंट्रोल एस दबलं ना की आपोआप सेव्ह होतं ते. काहीतरी काय? हो, मग तुम्ही नाही आधी केलं? नाही. देव, हा देव, मला बोलायचंय तुझ्याशी. देऊ,
मलाही तुझ्याशी बोलायचंय. अरे काका, तूच माझं लग्न लावून देणार आहेस ना? आणि अजून तुझी काहीच तयारी झाली नाहीये? असा काय हा? काका, तू तू सुट्टी कधीपासून घेणार आहेस? हे बघ, एकदा का लग्नाची तयारी सुरू झाली ना की मी तुझं काही ऐकणार नाही. हा देऊ. अरे श्रावणी, श्रावणी, तू सुद्धा येऊला सांगून ठेव, 15 दिवस मी कुठलीही असाइनमेंट घेणार नाही. माझ्या बहिणीचं लग्न आहे. हा, तू तू अशी काय पाहतेस? शॉपिंग करायचं आहे ना? लिस्ट काढ, नाहीतर आयत्या वेळी आपल्याला काहीच सुचणार नाही. देऊ, कुणाला फसवतेस तू? आम्हाला का स्वतःला? असं काय बोलतेस? मी खूप खुश आहे. देव, देव, तू खुश नाहीयेस. कारण तू जर का खुश असतीस ना, तर ते आम्हाला सगळ्यांना पटवण्यासाठी तुला एवढा आटापिटा कधीच करावा लागला नसता. अरे नाही काका, मला खरंच कळत नाहीये, आत्तापर्यंत स्वतःच्या प्रेमाविषयी इतकं भरभरून बोलणारी देऊ स्वतःच्या मनाविरुद्ध असं खोटं कधीपासून बोलायला लागली? नाही श्रावणी. श्राऊ, अशी काय ही? काका, मला असं वाटतं श्रावणी जे बोलत होती ते बरोबर होतं. देऊ, मी आलेच. हा, आता काही बोलणार आहेस का असाच गप्प बसून राहणार आहेस? अरे काय म्हणाली देवयानी? ताई, अगं देवयानी स्वतःहून माझ्याशी लग्न करायला तयार झाली. या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. अरे ती तयार असल्याशिवाय का मावशी आपल्याकडे आली होती? पण तुझं आपलं उगाचच चाललं होतं देवयानीला भेटायला हवं. हा, आपण भेटलो ते खूप बरं झालं. अगं खूप गोष्टी क्लिअर झाल्या. पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. बघ ना, सगळ्याच गोष्टी कशा पटापट घडत गेल्या. आपण या शहरात आलो तेव्हा देवयानीला भेटायची खूप इच्छा होती, आणि तिला भेटल्यावर कळलं की तिचं लग्न ठरलंय. त्यावेळी मनातून थोडं वाईट वाटलं होतं. पण सोहम, हे तू मला सांगतोयस? अगं पण त्यावेळी सांगून काय उपयोग होणार होता का? पण ताई, आत्ता माझा नशिबावर विश्वास बसायला लागलाय. सगळ्याच गोष्टी इतक्या पटापट घडल्या की खरा नशीबवान आहे. देवयानी सारख्या मुलीशी लग्न व्हायला खरंच भाग्य लागतं. काकू, काकू, आई कुठे आहे? का? अगं का काय, दिवाळीचं फराळ करायचंय ना, करंजांची काहीच तयारी झाली नाहीये. देवयानी, अगं घरामध्ये किती टेन्शन चाललंय, आणि बहिणींची तब्येत तुला माहिती आहे ना, आणि ते फराळ वगैरे मला काही जमत नाही. काकू, आपण सगळे मिळून करूया ना. ह्या वर्षीची ही ह्या घरातली माझी शेवटची दिवाळी आहे ना. म्हणजे तू खुश आहेस? हो. बघ, मी बहिणीने म्हणतच होते की देऊने सोहमशी लग्न करण्याचा निर्णय अगदी मनापासून घेतलाय म्हणून. आता ही ना बातमी त्यांना जाऊन सांगते, म्हणजे टुनकन बसतील. आणि मग करंजा, लाडू अगदी तू अशा पटापट तयार होतील बघ. मी आलेच. हा बहिणी. साक्षी, पाणी उडतंय ना. वाळत घालते कपड्यात, तर थोडस उडणार ना काका. बाबा, चहा. थँक्यू. साक्षी, थँक्स. दे मला, मी घालते. हे काय, काहीच घाई गडबड नाही?
कसली काही गडबड? अरे काका, दिवाळी आहे ना, तुम्ही काहीच तयारी केली नाहीये. साक्षी, कंदील सुद्धा लावला नाहीये. देऊ, खरंच दिवाळी साजरी करायची आहे का? हो, साजरी तर करायचीच आहे, नाहीतर सगळं राहून जाईल. पुढच्या वर्षीपासून माझी दिवाळी सोहमच्या घरी असेल ना. चला तयारीला लागा आता. मी दादू काय करतायत ते बघते. साक्षी, कंदील लाव लवकर.